नमस्कार. जेव्हा आपण महत्वाच्या बैठकीत असतो तेव्हा आपल्याला हवा असणारा फोन एकतर आपण आपल्यापासून लांब ठेवतो किंवा बंद ठेवतो किंवा त्याला म्यूट मोडवर टाकतो. जेव्हा बैठक संपते आणि फोनची पुन्हा गरज पडते तेव्हा आपण त्याला परत आपल्या आवडीच्या रिंगटोनसह लावायला सुरुवात करतो. तीच तीच रिंगटोन ऐकून कंटाळा आला, लोकांना जास्त त्रास होऊ लागला की आपण रिंगटोन बदलतो. कधी नुसताच व्हायब्रेटर मोडवर ठेवतो तर कधी म्यूट करून अगदीच करणार नाही अशा स्वरूपात ठेवत असतो. हे झालं फोनच्या विषयात. क्रिकेटमध्ये कसं असतं बघा, कसोटी मालिका चालू असते, सामना चालू असतो. सामनाच्या पहिल्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला एखादी विकेट पडते. 10-12 ओव्हरचा खेळ सुरू असतो, राहिलेला असतो शिल्लक. या काळामध्ये नियमित बॅट्समन 1-2 विकेट पडल्यात, तिसरी विकेट पडू द्यायची नाहीये. नियमित बॅट्समन पाठवून धोका पत्करायचा नाहीये. संध्याकाळच्या वेळेला खेळपट्टी बदललेली असते. अशा वेळी हे 10-5 ओव्हर खेळून काढण्यासाठी एक तळातला फलंदाज पाठवला जातो. त्याला सांगितलं जातं की संध्याकाळपर्यंत विकेट पडू देऊ नको, उद्या तुझी पडली तर हरकत नाही, उद्या ठीक आहे, पण आपल्या माणसाला, चांगल्या माणसाला यायला भाग पाडू नकोस. आणि मग तो कसं तरी करून आपली विकेट बचावून ठेवतो. त्याला नाईट वॉचमन असं म्हणतात. क्रिकेटमधला हा नाईट वॉचमनचा प्रकार राजकारणात देखील लागू झालाय की काय असा प्रश्न पडतो. मधल्या काळामध्ये संजय राऊतांना 100 दिवसासाठी 100 डेज जेलची वारी झाली. ते ईडीच्या कचाट्यात सापडले. संजय राऊत 100 दिवस जेलमध्ये गेले. आणि या काळामध्ये शिवसेनेला, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला प्रश्न निर्माण झाला की आपल्या बाजूनं कोण तोंड उघडणार. असं तोंड कोण उघडणार ज्याची टीका विरोधी पक्षाला जहरी वाटली पाहिजे, ज्याचा त्रास झाला पाहिजे. असं तोंड कोण उघडणार असा प्रश्न पडला. आणि मग शिवबंधन बांधून सुषमा अंधारेंना शिवसेना या पक्षात घेण्यात आलं. आता घेण्यात आलं की पाठविण्यात आलं यावर आपण सविस्तर पुढे बोलणारच आहोत. सुषमा अंधारे जशाच शिवसेनेमध्ये दाखल झाल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून, जे पक्षांतर म्हणायचं की आंदोलन म्हणायचं तुम्ही ठरवा, गिफ्ट आहे हे. म्हणजे शरद पवारांच्याकडून उद्धव ठाकरेंना दिलं गेलेलं गिफ्ट आहे. आणि या रॅप केलेल्या गिफ्ट बॉक्समध्ये शिवसेनाच उद्ध्वस्त करणारा बॉम्ब होता का हे देखील तपासलं पाहिजे. जशा शिवसेनेमध्ये सुषमा अंधारेंचा प्रवेश झाला तसा सुषमा अंधारेंनी मग आपल्या भात्यातले एक एक बाण काढायला सुरुवात केली. या बाणातून त्या विरोधकांना घायाळ करत होत्या असं चित्र मीडिया रंगवत होता. हे मारला बाण फडणवीस घायाळ, ए मारला बाण शिंदे घायाळ, ए मारला बाण गुलाबराव पाटील घायाळ, दुसरा बाण मारला भुमरे घायाळ. अशा प्रचंड लोकांना घायाळ करत त्या निघालेल्या होत्या. सुषमा अंधारेंचं यांच्यावर टीकास्त्र. सुषमा अंधारेंनी लक्तरे काढली सरकारची, फडणवीस सरकारला हे केलं, शिंदे सरकारला ते केलं. भयंकर बातम्या 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 बातम्या. 100 डेज पुरे झाले. संजय राऊत बाहेर आले. सुषमा अंधारे काही काळ बोलत राहिल्या आणि त्यानंतर अचानक सुषमा अंधारे या म्यूट मोडवर गेल्या. कारण त्यांनी मारलेले जुने बाण आणि त्याच्या झालेल्या जखमा लोकांनी अगोदर आणलेल्या होत्या. म्हणजे संतांच्या विषयी केलेली विधाने, एकनाथांच्या विषयी केलेलं विधान, नामदेवांच्या विषयी केलेलं विधान, ज्ञानेश्वरांच्या विषयी केलेलं विधान, या सगळ्या विधानांना लोकांनी पुढे आणलं होतं. वारकरी संप्रदाय प्रचंड नाराज होऊ लागला होता, आंदोलनं करू लागला होता. सुषमा अंधारेला पक्षातून हाकला अशी मागणी करू लागला होता. सुषमा अंधारे ज्या पक्षाच्या त्या पक्षाला मतदानच करायचं नाही अशी भूमिका घेऊ लागला होता. एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे, ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसला चालू शकली असती कारण संतांना, हिंदू धर्माला, हिंदू देवतांना टीका करण्याचं व्रतच जणू राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलेलं आहे. तिथे आपले आदरणीय जितेंद्रजी आव्हाड साहेब अशा स्वरूपाचे विधानं करतात. ते अमोल नावाचे कोणीतरी एक मोल नसलेले, म्हणजे त्यांना मोल नसतंच असे एक आमदार आहेत, त्यांनी तशा स्वरूपाची विधानं करण्याचा सपाटा चालवल्या होत्या. आपल्या आदरणीय परमादरणीय सुप्रियाताई देखील हिंदू धर्मावरती अशा स्वरूपाची टीका करत होत्या. म्हणजे त्यांची ती संस्कृती आहे, त्यांचे ते संस्कार आहेत, त्यांच्या तो कामाचा भाग आहे. आता हाच भाग शिवसेनेकडे आंदोलन दिल्यानंतर शिवसेनेला मात्र गोची होऊ लागली. कारण सामान्य मराठा माणूस, हिंदू माणूस शिवसेनेच्या मागे भक्कमपणे उभा होता. आता याच शिवसेनेमध्ये सुषमा अंधारे आल्यानंतर
सुषमा अंधारेंच्या विधानाने हाच सगळा माणूस नाराज होऊ लागला होता. दरम्यानच्या काळात संजय राऊत आले होते. काही दिवस बोलू दिलं गेलं आणि सुषमा अंधारेंचं तोंड बंद करून त्यांना आता छोटी मोठी कार्यक्रम करायला लावलं जात आहे. आम्ही आधीच म्हटलं होतं, सुषमा अंधारे आल्यात खरं, पण त्या शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांना किती पटतात हे बघायला पाहिजे. शिवसेनेत असलेल्या विद्यमान महिला आमदारांना त्या किती पटतात हे बघायला पाहिजे. त्यांचं आणि यांचं किती जमतंय हे बघायला पाहिजे. सुषमा अंधारे आल्याबरोबर शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांच्या मध्ये 2 गट पडली. एक नीलम गोऱ्हे यांना मानणारा वर्ग त्यांच्या मागे उभा राहिला आणि नीलम गोऱ्हेंच्या पासून नाराज असलेला एक वर्ग सुषमा अंधारे आणि एक वेगळा गट स्थापन करून आपली वाटचाल करू लागला. सुषमा अंधारेंना वाटू लागलं आपण नीलम गोऱ्हेंची रिप्लेसमेंट आहोत, नीलम गोऱ्हेंचा पर्याय आहोत. नीलम गोऱ्हे राजकारणातलं एक वेगळं स्थान असलेलं व्यक्तिमत्व आहे. त्या एक वेगळ्या अशा स्त्री आहेत की ज्यांनी आपली हयात संघर्षात घालवलेली आहे. संघर्ष विचारांशी केलाय, विचारांचा केलाय, विचार मांडलेत. अविचारी कृती कधी नीलम गोऱ्हेंच्या हातून झालेली नाहीये. कुणाला दुखवणे, कोणावरती फालतू शब्दात टीका करणे, दादा हो करून भाषणं करणे, असं काही नीलम गोऱ्हेंनी केलेलं नाहीये जे सुषमा अंधारे करत होत्या. पण शिवसेनेची त्यावेळेसची गरज आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत होतं, म्हणून शिवसेनेत हे पाठवल्या गेलं आणि शिवसेनेचं वाटोळं करण्याचा जो खेळ चालू होता तो अबाधित राहिला. आता नाईट वॉचमन या प्रकारावरती मी येतो आहे. नाईट वॉचमन नेमका शिवसेनेसाठी होता की राष्ट्रवादीसाठी होता? म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलेलं जे एक व्रत आहे शिवसेनेचं वाटोळं करण्याचं, आणि ते व्रत उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको म्हणून संजय राऊतांच्या वरती दिलेलं होतं. संजय राऊत आपल्या वाघबाणांनी शिवसेनेलाच घायाळ करत होते आणि भारतीय जनता पार्टीला घायाळ केल्याचा आव आणत होते. म्हणजे मी हे सप्रमाण अनेक वेळेला सिद्ध करून दिलेलं आहे. संजय राऊतांच्यामुळेच उद्धव ठाकरेंच्या वरती वेगवेगळी संकट आलेली आहेत. मी तर काल्पनिकरित्या असा विचार करतो की 1-2 वेळेला जरा प्रसंग तपासून बघावा उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी, की कधी ओघात म्हणजे त्या अशा आपण ठाकरे असल्याच्या आविर्भावामध्ये कधी संजय राऊतांचा अपमान ठाकरे कुटुंबातून मातोश्रीवरून झालाय का? म्हणजे विमानतळावर होऊ शकतो, मातोश्रीवर होऊ शकतो, सरकार स्थापनेच्या वेळेला होऊ शकतो, भावाला मंत्री करण्याच्या प्रकरणामध्ये होऊ शकतो, कधी होऊ शकतो. असा काही अपमान झालेला आहे का? आणि त्या अपमानाचं शल्य संजय राऊतांच्या मनामध्ये आहे का? आणि एकदा का शल्य सारथी झाला की त्याची वाट लागली हे गृहीत धरा. सारथी कसा असावा? सारथी अर्जुनाला मिळालेल्या श्रीकृष्णासारखा असावा. अर्जुन म्हणायचा मला लढावं वाटत नाही, कृष्ण म्हणायचा लढलंच पाहिजे राजा, तो म्हणायचा समोर बघ ना, काका आहेत समोर बघ ना, आजोबा आहेत समोर बघ ना, माझीच माणसं आहेत. तो म्हणाला अरे तुझीच आहेत, पण ती अधर्माच्या बाजूनी आहेत, लढावं लागेल, आणि लढायला लावायचा आणि अर्जुनाला प्रसंगी वाचवायचा सुद्धा. इकडे कर्णाचा सारथी शल्य होता. तो कर्णाला म्हणायचा तुला काय जमतंय, तू काय मारणार आहेस, तुझी काय शक्ती आहे, तिकडं बघ किती चांगले लोक आहेत, तुला काय जमतंय, तुझ्याच्यानं शक्य नाही. तसा उद्धव ठाकरेंचा सारथी दिव्यदृष्टी संजय दिला गेला आणि इथे खरा घात झाला. आपल्याला काय जमणार आहे, ते बघा किती पराक्रमी आहेत, हे असं उद्धव ठाकरेंना सातत्यानं सांगून त्यांना लढाईत असं काहीतरी डायव्हर्ट करायचं. आणि हा डाव शरद पवारांचाच असला पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेसचाच असला पाहिजे, यावरती आम्ही ठाम होतो. शरद पवारांचा माणूस म्हणून संजय राऊत शिवसेनेला वारंवार धक्का पोचवत होते. संजय राऊतांना अटक झाल्यावर शिवसेनेला धक्का मारण्याचं तंत्र बंद पडलं होतं. तिथे काहीतरी करणं आवश्यक होतं. म्हणून आपल्याच गोटातल्या सुषमा अंधारेंना उद्धव ठाकरेंच्या वटीत देण्यात आलं आणि उद्धव ठाकरेंनीही ते दान प्रेमानं स्वीकारलं. हा नाईट वॉचमन धुवाधार फलंदाजी करू लागला आणि शिवसेनेला जितकं काही खड्ड्यात घालणं शक्य आहे तेवढं ते घालू लागला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला. सुषमा अंधारेंनी आपल्या वक्तृत्वातून जुन्या नव्या शिवसेनेला जेवढं नुकसान पोचवायचंय तेवढं पोचवलेलं होतं.
म्हणूनच भाऊ तोरसेकर म्हणायचे की सुषमा अंधारेंना जितकं बोलत राहील तितका नुकसान शिवसेनेचं होत राहील. मी भाऊ तोरसेकरांचा उल्लेख यासाठी करतोय की आज भाऊंचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा भाऊ तुम्हाला. पहिल्यांदा या सगळ्या प्रकारामध्ये शिवसेनेचं नुकसान होत होतं. नाईट वॉचमन मुख्य फलंदाज आल्यावरही आउट होत नव्हता, पण मुख्य फलंदाज आल्यानंतर सुषमा अंधारेंना सायलेंट मोडवरती टाकण्यात आलं. त्यांची यात्रा थांबविण्यात आली. फार मोठी यात्रा नव्हती झाली, 5-25 सभा सुद्धा नाही असतील झाल्या एकूण सगळ्या. ती यात्रा थांबविण्यात आली आणि सायलेंट मोडवर टाकण्यात आलं. आता सुषमा अंधारेंच्या कार्याची शिवसेनेची गरज संपली आहे. त्यांच्या जागी शिवसेनेत चांगल्या म्हणाव्या अशा महिला नेत्या देखील आहेत. आता त्यांचं स्थान काय असेल हा प्रश्न मोठा आहे. जत्रा पांगली, पालं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात, तशी काहीशी अवस्था सुषमा अंधारेंची होणार आहे. त्या सायलेंट मोडवर पाठवण्यात आल्या आहेत, कारण त्यांची शिवसेनेला डॅमेज करायच्या कामाची जबाबदारी आता पुन्हा एकदा संजय राऊतांच्या खांद्यावरती देण्यात आलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.